तो दोस्तों, पहले के 2 वीडियो में आपने देख लिया मोटिवेशनल बातें और कुछ सीखने जैसा। इस वीडियो में मैं आपको वो बताऊंगा जो हमारे वैभव सर ने सेशन लिए हमारे स्टूडियो में। छोटा सा डांस परफॉर्म भी किया और कुछ बातें भी बताई। तो वीडियो को ज़्यादा लंबा ना करके ये वीडियो यहीं से स्टार्ट करते हैं। वेलकम टू नाशिकचा बमोशा चैनल। We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Alina? 1, 2, 3, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5. Stop. Spinning honey, raja. Start. It's at the play. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. Magi. आता आम्हाला बघणार आहे. आधी तुम्हाला बघत नव्हते का तुम्ही गर्दी देता. मग तो सेन्स जेव्हा येतो ना स्टेजवर नाचताना, मग तो तुमचा कॉन्फिडन्स नाही माहिती आहे ते असं फील होतं. नर्वसनेस ते बर्ड होतात, कावलं होतात. मग ती फिलिंग जी आहे ना ती बेकार आहे. म्हणजे स्टेजवर आल्यावर तुम्हाला असं फ्री झालं पाहिजे की यार मला बघणार आहे, छान करतो तर छान करते म्हणून बघणार. ठीक आहे, तेव्हा तो कॉन्फिडन्स वाढणार. कारण की आय थिंक कोणता तुम्ही तूच केला होता थोडीशी होती आणि त्याने केला जो थोडासा त्याने सेकंड टाइम केला. पण हे समजा तुझं ऑडिशन असतं टीव्हीचं आणि तू छान असं केलं तर किती राहिला असता तर तुला घेतलं नसतं. परत 1 वर्ष थांबा किंवा 2 वर्ष थांबा शो जेव्हा येईल तुझ्या एजच्या हिशोबाने. तर ते तुम्हाला शिकायला लागेल की कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे तुम्हाला. हे शिकवतील, हे रुटीन शिकवतील, बेसिक शिकवतील, जे काय शिकवतील. त्याच्यानंतर त्या गोष्टीचा वापर तुम्ही तुमच्या डान्समध्ये कसा करता ते खूप गरजेचं आहे. आता हे सेम गाणं तुम्ही पण रेग्युलर करू शकता तुमच्या स्टाईलमध्ये. हिपहॉपमध्ये जर तुम्ही याच्यावर क्लासिकल पण करू शकता, तुम्ही काही करू शकता. पण त्या गोष्टीला किंवा त्या गाण्याला त्याचं इमोशन बघा. याच्यामध्ये फन एलिमेंट जास्त आहे, फन एनर्जी. तर तुमच्या स्टेपमध्ये ती फन आणि ते एनर्जी असणं गरजेचं आहे. वर्कशॉप आहे म्हणजे आपण डान्स करतो. हा पहिला रुटीन आहे ज्याच्यामध्ये मी नीवर नाही गेलो, नाही तर मी नीवर नेहमी जातो. वर्कशॉप म्हणून आपण वरवर नाचतो. पण तुमच्या कोरिओग्राफीमध्ये वर हे मी 4 लेवल दाखवले. वर, स्पॉट, नी, खाली अशा व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे कोरिओग्राफीमध्ये. तेव्हाच तुम्हाला लेवल आपण म्हणतो ना त्या कोरिओग्राफी काय लेवल ओके का. तो लेवल ओके जेव्हा वाटतो जेव्हा आपण फक्त बरोबर नसतो कॉम्पिटिशनमध्ये किंवा TV शोच्या सिलेक्शनसाठी. त्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि तुम्हाला जे शिकवलं आहे शिकताना आपण नॉर्मली डान्स स्टेप करतो, मसल मेमरी करतो, स्टेप्स नंतर. पण ज्या टायमाला परफॉर्म करायचं ना त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स टाकून आणि ती एनर्जी टाकून तो ॲड ऑन तुमचा आहे. म्हणजे सिम्पल स्टेप अजूनही क्लबमध्ये गेला कुठल्या आणि तर वागा तुम्ही काय करता ते करता ना का ती स्टेप अशी बनवली आहे की ते गाणं वाचताना तुम्हाला तेच करायचं आहे. मग तुम्ही खाली कुठली स्टेप करा, हाऊस करा, बटरफ्लाय करा, लॉकिंग करा. मग लॉकिंग करताना पण एका हाताने लॉक चालू पण हे चालू आहे ना. ती स्टेपच अशी बनवली की त्या गाण्यावरती पहिले आलंच पाहिजे.
ते अशा गोष्टी कोरिओग्राफ करताना तुम्ही डिसाईड करा की मी जेव्हा गाणं करतोय तेव्हा माझी ओळख कुठल्या स्टेपने बनेल. स्लो मोशन त्याची ओळख आहे, दरम्यानची हार्ट हिटिंग आहे, फॉलचं ते टक 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 करतो ते, राहुलचा फ्लो आहे, समर्पणचं कंटेम्परी आहे, परमवीरचा तो वर जातो, सगळ्यांचं काय काय ना काय आहे. तर तुमचं असं काय ओळख असेल जेव्हा तुम्ही नाचाल तर त्याने तुम्ही ओळखले जा. ती ओळख म्हणून गरजेचं आहे. त्याच्यासाठी छातीवर नाही पडायचं स्लिप मारून किंवा डोक्यावर पडलं ते ओळख नाही आहे, तर सगळेच करतात. अशी कुठली स्टेपची तुमची ओळख आहे. काय काय लोक फक्त पायाने नसतात, तुषारसाठी फक्त पायाने नसतात, मग पायाचे फुटबॉल तरी चांगले, वर लक्ष जातच नाही की वरून तो वीक आहे. प्रत्येकाचं एक हे सोनल वरून छान नसते, खालून छान नाही नसते सोनल विचार. तर प्रत्येकाचं त्यांना स्ट्रॉंग पॉईंट माहिती आहे, मग त्या स्ट्रॉंग पॉईंटलाच तुमच्या डान्समध्ये ठेवायचं. आणि मग शोमध्ये सिलेक्ट झाल्यावर मग आमचं काम आहे तुझ्याकडून बाकीची स्टाईल कसं करायचं जेव्हा शोमध्ये. तर त्या गोष्टी खूप गरजेच्या आहे डान्स शिकताना. नावाला नका शिकू की असं नका शिकू की असं शिकते की रील तो बनायला, तसं शिकून फायदा नाही. नाहीतर रील पण काय लोकांना एकदाच दिसणार आहे, शेअर केल्यावर दोन आणि स्टोरी टाकल्यावर 24 तास, त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्या गोष्टीवर जास्त फोकस आहे. जर फॅशन आहे, फॅशन म्हणून करतात का, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आता आपलं एज गेलं आहे किंवा आता काय होणार नाही या क्षेत्रात, मग पॅशन म्हणून करा. पण तुम्हाला माहिती आहे की काहीतरी होऊ शकतं, तर तुम्हाला त्या जिद्दीने पॅशन करायचं, मग मजा नाही. चालेल. थैंक यू सर. नमस्कार, हमारे वैभव सर हमारे फ्रेंड्स के लिए कुछ मोटिवेशनल कुछ तो भी मैसेज देंगे. हाँ, सिर्फ ये कहूँगा अगर डांस करना है तो उस पैशन और उस मेहनत के साथ करना कि इस डांस के करियर में कुछ बनना है. और अगर आपको लगता है कि यार नहीं हो सकता अभी, लेकिन एज अ पैशन को कंटिन्यू करना है टू बी फिट एंड अपने सपने को जीने के लिए, तो वो भी आपको उसी जिद और उसी पैशन से करना पड़ेगा. क्योंकि डांस नॉर्मल के लिए करोगे, संजीव बनाने के लिए करोगे तो फ़ायदा नहीं है. डांस उस चीज़ के लिए करो क्योंकि एक आज ऐसा आर्ट है जो लोगों तक पहुंचता है, और अगर लोगों तक वो पहुंचने वाला आर्ट है तो कहीं ना कहीं वो इंस्पायरिंग वाइब देना ज़रूरी है. तो यस, मेहनत ज़्यादा कीजिए, लगन कीजिए. कंपटीशन करने से अच्छा अपने मेहनत पे कंपटीशन कीजिए जहाँ पे आपको दिखते हो, और ज़िंदगी में बहुत आगे जाओगे. और सबको ऑल द बेस्ट. और जहाँ भी आपको लगता है कि आप कम हो, उस चीज़ पे ज़्यादा मेहनत करना, तो वो कम वाली चीज़ है वही आपका प्लस पॉइंट है. थैंक यू नासिक से बब मोशन चैनल पे आने के लिए. सर एक सेल्फी हो जाए. यस. तो ये था हमारा TDW का वैभव सर का सेशन. बहुत मज़ेदार था, मस्ती की, थोड़ा डांस किया और थोड़ी उनकी बातें भी सुनी. तो कैसा लगा वीडियो ज़रूर बताइएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. और हाँ, मेरे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए. We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end.